मंडळी, आर्थिक वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक असताना नागपूर जिल्हा परिषदेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। फाईल मंजूर करून देण्याच्या नावाखाली ठेकेदाराकडूनच लाच मागितल्याचा आरोप एका शिपायावर झाला असून या संपूर्ण घटनेने जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली। जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात काही कामांशी संबंधित फाईल मंजुरीसाठी एका ठेकेदाराची ये-जा सुरू होती। मात्र फाईल पुढे सरकवण्यासाठी संबंधित शिपायाने ठेकेदाराकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे। सुरुवातीला हा प्रकार नेहमीप्रमाणे दबक्या आवाजात सुरू झाला होता, पण ठेकेदाराने वेगळाच मार्ग अवलंबवत या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करण्याचे ठरवले। ठेकेदाराने अत्यंत सूझबूझ दाखवत लाच मागितल्या जाण्याच्या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला। या व्हिडिओमध्ये फाईल मंजूर करून देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी होत असल्याचे स्पष्ट दिसत असल्याची माहिती आहे। हा व्हिडिओ पुढे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचताच विभागात खळबळ उडाली। या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत ही बाब तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली। प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता कठोर पाऊल उचलले आणि संबंधित शिपायाला तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले। मात्र या प्रकरणात केवळ एका कर्मचाऱ्यांचीच भूमिका आहे का की त्यामागे आणखी कोणाचे संगनमत आहे याचीही चौकशी सुरू आहे। विशेष म्हणजे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी सरकारी निधी परत जाऊ नये म्हणून या काळात विभागांवर कामाचा मोठा ताण असतो। फाईल मंजुरी आणि निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू असते। अशा संवेदनशील काळात लाचखोरीसारखा प्रकार समोर येणे प्रशासनासाठी चिंतेची बाब मानली जात आहे। या घटनेनंतर जिल्हा परिषद प्रशासनानेही स्पष्ट संदेश दिला आहे। कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी फाईल पुढे नेण्यासाठी पैसे मागत असेल किंवा कोणाच्या नावाने अवैध वसुली करत असेल तर त्याची तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अशा प्रकरणांना आता अजिबात पाठीशी घातले जाणार नाही अशी ठाम भूमिका प्रशासनाने घेतली आहे। खरं तर भ्रष्टाचाराचा मुद्दा हा काही नवीन नाही। जिथे राजकारण असते तिथे भ्रष्टाचाराचा सावटही असते असे अनेकदा म्हटलेही जाते। त्यामुळे राजकारण आणि भ्रष्टाचार हे जणू जुळे भाऊच आहेत असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणारही नाही। हा प्रश्न केवळ नागपूर जिल्ह्यापुरता मर्यादित नाही। आज राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक विभागात आणि अनेक सरकारी यंत्रणांमध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारी सातत्याने समोर येतात। पूर्वी भ्रष्टाचार टेबलाखालून होत असल्याची चर्चा व्हायची, मात्र आता अनेक ठिकाणी तो उघडपणे टेबलावरून होत असल्याच्या घटना वारंवार समोर येताना दिसतात। गेल्या काही वर्षात अनेक नेते, अधिकारी आणि कर्मचारी भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या भोवऱ्यात अडकलेलेही पाहायला मिळाले आहेत। मोठे प्रकल्प असोत, कंत्राटांची कामे असोत किंवा एखाद्या फाईलची मंजुरी, अनेकदा प्रत्येक टप्प्यावर भ्रष्टाचाराचे सावट असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाली आहे। मात्र इतक्या घटना समोर येऊनही भ्रष्टाचारावर पूर्णविराम कधी लागणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। तो थांबेल की नाही आणि थांबवण्यासाठी नेमके काय करायला हवे याचे ठोस उत्तर आजही कुणाकडेच दिसत नाही। त्यामुळे भ्रष्टाचाराविरोधातील लढा हा अजूनही अपूर्णच असल्याचे चित्र समोर येते। दरम्यान या कारवाईनंतर नागपूर जिल्हा परिषदेत कार्यरत कर्मचाऱ्यांमध्येही खळबळ उडाली असून हा प्रकार संपूर्ण विभागासाठी कठोर इशारा ठरला आहे। आर्थिक वर्षाच्या अखेरीस उघडकीस आलेल्या या प्रकरणामुळे प्रशासनातील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा झकास मराठी।